आपल्या मुलांनी पौष्टिक आहार घ्यावा अशी पालकांची रास्त इच्छा असते. अगदी लहान वयापासून लहान बाळाचं पौष्टिक अन्नाशी चांगलं आपुलकीचं नातं निर्माण करता येऊ शकतं. पौष्टिक अन्नाविषयीची आवड आणि निवड खूप मोठ्या वयापर्यंत चांगल्या आरोग्याची खात्री देते. मुलांनी पौष्टिक आहाराची निवड करावी म्हणून त्यासाठीची आवड निर्माण करणं हे आपलं काम आहे. अन्नाचा आस्वाद फक्त जिभेनेच नाही, तर डोळे, नाक, कान, त्वचा या सर्व पंचेंद्रियांनी घेतला जातो. वास, आवाज, रंग, स्पर्श आणि वेगवेगळ्या टप्प्यांवरती अन्नाची चव ह्यामार्फत मुलांच्या मनात त्या अन्नपदार्थांविषयी मैत्री निर्माण होते. ह्या सर्व संवेदना विकसित होण्यासाठी स्वयंपाकघर ही एक उत्तम प्रयोगशाळा ठरू शकते. स्वयंपाक करता करता होणाऱ्या खेळाच्या माध्यमातून आणि अनेक गप्पांच्या माध्यमातून मुलांच्या मनात आहाराविषयीची मैत्री निर्माण होऊ शकते. हे खेळ घराच्या माध्यमात, अंगणवाडीच्या माध्यमात किंवा शाळेच्या माध्यमातून मुलांसोबत खेळले जाऊ शकतात. सेवाग्रामच्या आनंद निकेतन विद्यालयामध्ये असे काही खेळ खेळण्यात आलेले आहेत. आपण बघूया हे खेळ कसे खेळू शकतो. एका दिवशी एकच लाडू छान, पण एक खाल्ला पाहिजे रोज, हो की नाही? आपल्याला आणखी छान मस्त त्याच्यातून गुण मिळतात, आणखी छान शक्ती मिळते, तुम्हाला धावायला मदत करते, तुम्हाला घसरगुंडीवर चढायला मदत करते, तुम्ही पटपट पटपट घसरगुंडीवर चढू शकता, पटपट पटपट उतरू शकता, खूप जोरात धावू शकता. मग त्याच्यासाठी लाडू खायचा, भाजी खायची, हो की नाही? बरोबर आहे? हो, मी भाजी बी खातो. स्वयंपाक करत असताना सुरक्षित अंतरावरती मुलांना ठेवून त्यांच्यासोबत आरोग्याविषयी संवाद करत असताना पदार्थ कसा बनतो आहे याचं निरीक्षणही मुलं वेगवेगळ्या माध्यमातून करतात. अरे पण मी आता बारीक का करून ठेवलं? काय माहितीये, जळून जाईल म्हणून त्याला कसं भाजायचं? कमी आचेवर. कसं भाजायचं? कमी आचेवर, हळू हळू हळू. मोठा वास कसा घेता? वास घेऊन दाखवा. मोठा आला वास. वास या संवेदनेचं भुकेशी खूप जवळचं नातं आहे. त्यामुळे पदार्थ शिजत असताना त्याचा वास कसा येतो किंवा कसा बदलत जातो ह्यामुळे मुलांच्या बुद्धीला चालना मिळते आणि भूकही चाळवते. याचा दाण्याचा आवाज आला की मला सांगा. सुगंध येतोय ना? छान वास येतो. आता शांत बसा बरं. आवाज येतो का बघू आपण शेंगदाण्याचा. आणखीन एक महत्वाचं ज्ञानेंद्रिय म्हणजे आपले कान. पदार्थ शिजत असताना कुठले कुठले आवाज येतात हे लक्षपूर्वक ऐकणं ह्यामुळे पदार्थाविषयी आणखीन आपुलकी निर्माण होते. आवाजांविषयीचा भाषा ज्ञानही विकसित होतं. मला पण आला. बघा आला की नाही? भाजला की त्याचा छान आवाज असतो. चुचकून आवाज येतो. कसा आवाज येतो? वास म्हणजे वास कुठून येतो? नाकाने. कुठून येतो? नाकाने. शेंगदाणे भाजले गेले. अजून कशाने ओळखतो? काय आला शेंगदाणे भाजताना? आवाज. काय आला? आवाज. मग आवाज कशाने आला? हा, कशाने आला? कानाने. बघा आता ताई तीळ भाजतायत. काय भाजतायत? तीळ भाजतायत. हो. कसा आला आवाज? कसा आला तिळाचा? चटकासारखा. बरोबर. बघा येतो ना तडतड तडतडचा आवाज आला. कळलं की हा शेंगदाणे तडतड तडतड भाजल्या गेलेत. बरं अजून कशाने कळलं? शेंगदाण्याचा काय बदलला? रंग बदलला. काय बदलला? रंग बदलला. रंग बदलला तो कशाने दिसला? डोळ्याने. कशाने दिसला? डोळ्याने दिसला. बरोबर. आणि आता याचा आवाज. कच्चे आणि भाजके शेंगदाणे वेगवेगळ्या वाट्यांमध्ये ठेवून त्या हलवून त्यांचे आवाज वेगळे येत आहेत का हे ओळखता येणे हा खेळही आपल्याला मुलांबरोबर खेळता येऊ शकतो. भाजी आहे. आता नीट आहे का? परत आहे का? लक्षपूर्वक कान देऊन ऐकल्यानं मुलांच्या श्रवणशक्तीला चालना मिळते. आणि आता आता याचा आवाज आहे का? कोणते आहे? कोणते कच्चे आहे ना कोणते भाजलेले आहे? आवाज ऐकायचा. हे भाजलेले बरोबर आणि हे कच्चे. अगदी बरोबर. वास बंद केले. वास.
बरं कच्चे आणि भाजले शेंगदाणे ना आपल्या कोणते आहे जवळ. का शेंगदाणे भाजले की कच्चे आहे? कोणते शेंगदाणे? कच्चा असताना खाद्यपदार्थ कसा लागतो आणि शिजलेला असताना कसा त्याच्या चवीत बदल होतो हे मुलांना समजणं खूप महत्वाचं आहे. दाखव. खेळाखेळात मुलं वेगवेगळ्या पदार्थांच्या चवी आनंदाने घेऊन पाहतात. पूर्ण खाऊन टाका. पूर्ण 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 खाऊन टाकायचं आहे ते. हा भाजलेले आहे की कच्चे आहे? भाजलेले आहेत कच्चे? कच्चे कसे? कच्चे तीळ आहेत ते. कच्च्या तिळाचा स्वाद आहे तो. हा आता खाऊन बघा. हा आता सांग हे कसे आहे? शाबास. हे कोणते आहे? भाजलेले तीळ आहे. मग भाजलेल्या तिळाचा स्वाद आणि कच्च्या तिळाचा स्वाद वेगळा वेगळा आला की नाही आला? वेगळा वेगळा वाटला का चवीला? शाबास.